नागपूर वासियांचा हा प्रेमाचं आमंत्रण मामांनी स्वीकारले, त्याबद्दल अशोक मामांचे आभार. आणि हे सगळं आयोजन करण्यासाठी ज्यांच्या सुपीक डोक्यातनं ही कल्पना आली त्या संदीप जोशी यांचे सुद्धा मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या प्रकट मुलाखतीला आणि त्यानंतर होणाऱ्या नागरी सत्काराला प्रारंभ करण्यापूर्वी मी मान्यवरांना रंगमंचावरती येऊन दीप प्रज्वलन करण्याची विनंती करतो. विष्णूजी, आपलंही इथे स्वागत आहे. नागपूरमध्ये आलो आणि आपलं दर्शन घडलं नाही असं कधी घडलेलं नाही. यांच्यावरचं प्रेम, त्यांच्या कारकिर्दीला सलाम करण्याची आपली भावना इथे प्रकट होते. आता इथे या सभागृहामध्ये, नाट्यगृहामध्ये जेवढे प्रेक्षक उपस्थित आहेत त्याहीपेक्षा जास्त प्रेक्षक बाहेर उपस्थित आहेत. त्यामुळे नागपूरकरांचं हे प्रेम बघून खरंच भरून आले. तुमच्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवूया. फायनल इयरला असताना मला पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं आणि त्या व्यावसायिक नाटकामध्ये ज्यांची प्रमुख भूमिका होती ते झालं. आणि त्यावेळी मी इथे अशोक मामा यांना अनुभवलंय. कारण काय होतं, आपण एखाद्या डबक्यात असतो आणि तिकडनं समुद्रात गेल्याची भावना मला त्या क्षणी झाली. कारण आपण आपल्या डबक्यात राजे असतो, पारितोषिक मिळवत असतो, पण व्यावसायिक रंगभूमीवरती काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे याबद्दलची सगळी शिक्षण मला मामांकडनं मिळालेलं आहे. हा माणूस इतका पंक्च्युअल असतो, वेळेच्या बाबतीत इतका काटेकोर असतो की म्हणजे लोकांनी घड्याळ लावून घ्यावं. आजही वेळेच्या आधी एअरपोर्टवरती येऊन अशोक सराफ तिथे थांबले होते. का तर आपल्यामुळे कोणाला उशीर होता कामा नये ही कायम मनात भावना आहे. आणि मला आज आश्चर्याचा धक्का अशासाठी बसला की अशोक सराफ ज्या विमानात आहे ते विमान ठरलेल्या वेळेत उडालो. कारण एका अत्यंत वक्तशीर माणसाला घेऊन आपण उडणार आहोत हे कळल्यानंतर वैमानिकाच्या पण छातीत धडधड धडधड होत होते की आपल्या विमानात एक अत्यंत वक्तशीर आणि अत्यंत कलाकार आहे. मामा, तुमच्या मंचावरती मनपूर्वक, तुम्ही पडद्यावरती जेवढे मिश्किल आहात, खट्याळ आहात, खोडकर आहात आणि आम्हाला रंजन करत असताना तुम्ही जे जे काही म्हणून आम्हाला पडद्यावरती करामध्ये करून दाखवलेत, वैयक्तिक आयुष्यात बालपणात पण तेवढेच खट्याळ खोडकर होतात का हो? पहिल्यांदा सगळ्या नागपूरच्या तमाम रसिक प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. नागपूरला यायला मला नेहमीच आवडतं. इथे नागपूरला यायचं तर मी निश्चित हो म्हणणारच, नाही म्हणू शकत नाही मी. तू काय म्हटलंस मला? बालपणी तुम्ही तेवढेच खट्याळ खोडकर मिश्किल होतात का? तुला काय वाटतं? काय असतं, लहानपणापासून हे सगळे उद्योग करण्याशी केले तरच मोठेपणी काहीतरी होऊ शकतो ना. मला वाटतं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात ना. माझे लहानपणापासून पाळण्याच्या बाहेर दिसत होते. काय खोड्या करायचं तू तेव्हा? काय नाही, ते नाना प्रकारच्या खोडे केल्यात. मार, चिकार मारला. हो, घरात असताना वडिलांकडून खाल्लाय मार, शाळेत गेल्यावर मास्तरांकडून खाल्लाय मार. त्याच्यातून एक 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 निघत गेलं मग. आणि दुसरी गोष्ट काय असतं, तुमचं निरीक्षण हे महत्वाचं आहे. फार कुठल्याही गोष्टीमधली विसंगती शोधणं, कुठल्याही गोष्टीमधला रिदम शोधणं आणि त्याच्यावर त्याचप्रमाणे रिदम बनवणं, हे काम लहानपणापासून मी करतोय. त्यामुळे काय होतंय, मला ही पुढे इतकी सवय लागली की तो हळूहळू पुढे परिणाम त्याचा दिसायला लागला मला. मी तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो. वयाच्या 6व्या वर्षापासून
मी तबला वाजवतोय. मला कुणीही शिकवलेलं नाहीये, मला माहीत नाही. मला तबला म्हणजे कसा वाजवतो तर शास्त्रशुद्ध ज्ञान काही नाहीये, पण माझी बोटं बरोबर पडतात. कशी पडतात मला काही माहीत नाही. दैवी. आणि काय झालंय, तो जो रिदम आहे ना, हा रिदम माझ्या अंगात इतका मुरलेला आहे की माझं कुठलीही गोष्ट ही रिदममध्येच होत असते. त्याप्रमाणे माझं बोलणं हे सुद्धा रिदममध्येच असतं. आणि त्यासाठी मला स्टेजसाठी आणि सिनेमासाठी फार उपयोग झाला. कारण काय आहे, आपण जेव्हा सिनेमात काम करतो किंवा आपण डायलॉग जेव्हा बोलत असतो तेव्हा लोकांना एक कुठलंही वाक्य किंवा कुठलीही गोष्ट ही रिदममध्ये गेलेली आवडते. तुम्ही जर रिदममध्ये बोललात, त्या बीटमध्ये बोललात, तर ते लोकांना निश्चित आवडतं आणि ते लोक डोक्यावर घेतात. हा माझा प्रयोग त्यावेळेचा निश्चित साध्य झाला असं मला म्हणायला लागेल. ती रिदम अंगात होता, त्या रिदममुळे सगळं झालं. पण म्हणूनच त्या एकांकिका स्पर्धेमध्ये म्ह्या नावाची एकांकिका सादर करत असताना मला माननीय लक्ष्मीकांतजी बेर्डे यांनी तो किस्सा सांगितला होता की प्रेक्षागृह तो म्ह्या नावाच्या रमेश पवार लिखित एकांकिकेचा अंतिम फेरीचा प्रयोग होता आणि असंच प्रेक्षागृह भरलं होतं. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सांगितलं की मी त्या पायऱ्यांवरती, जागा मिळाली नाही म्हणून पायऱ्यांवरती बसलो होतो, गँगवेमध्ये पायऱ्यांवरती बसलो होतो आणि सायकलला लावलेला स्टँड काढण्याची मामांची जी टायमिंग मधली जी लकब होती त्याला प्रेक्षागृहातून सतत टाळ्यांचा कडकडाट मिळत होता. हेच ते टायमिंगचं यश आहे का? निश्चित असंच म्हणायला लागेल. कारण काय, टायमिंग म्हणजे दुसरं काही नाही तर रिदम. कुठलीही गोष्ट त्या रिदममध्ये होणे, 1 2 3 4 जगातली कुठलीही गोष्ट याच्यामध्ये चालते, रिदममध्ये, लईमध्ये चालते, त्याच लईमध्ये चालते. तर त्याच्यात माणूस असतो काय. जेव्हा माणूस एखादं गाणं ऐकत असेल तर ते गाणं ऐकता नकळत तो रिदम धरतो. त्याच्या अंगातच ते भिनलेलं असतं. ते फक्त सादर करता आलं पाहिजे तुम्हाला, तेवढंच. मायमिंग आणि स्लॅपस्टिक कॉमेडी हे दोन्ही प्रकार एकत्र करून केलेले त्याला एक गोष्ट, एक लाईन गोष्टीला, की 2 चोर चोरी करायला बाहेर पडले. ते चोरी करून बाहेर पडल्यानंतर ते पळतात, पोलीस त्यांचा पाठलाग करून त्यांना कोर्टात सादर करतात आणि तिकडे केल्यानंतर त्यांना शिक्षा होते आणि ते तिथून सुटतात आणि परत त्यात धरण्यात येतात. एवढी लाईन. आणि हे सगळं फक्त मायमिंग आणि स्लॅपस्टिक कॉमेडी सादर केलं. स्लॅपस्टिक कॉमेडीमध्ये सादर केलेला प्रकार तो पहिलाच होता त्यावेळेला. तुम्ही पायनियर म्हणजे. वा 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 वा. आणि काय झालं, त्या ह्याला एकेकाली इतकी गाजली होती की लोक म्हणजे असे उभे होते, लाईनीत उभे होते. आता उभे तर साईडला दिसते. खाली असे गँगवेमध्ये लोक मांड्या घालून बसले होते. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे होते. आणि लक्ष्मीकांत बेर्डेने तिथून तो हे उचलला. एकंदर जो प्रकार आहे तो. आणि मग त्यांनाही वाटलं की आपणही असंच काहीतरी करण्यासाठी मेहनत करायला हवी, धडपड करायला हवी. ते नेहमी त्यांनी सुधीर जोशीकडे बोलून दाखवलं होतं हो की मला एकदा अशोक सराफ व्हायचं आहे.